नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे, एकदम फॅन्सी आणि नवीन डिझाईनमध्ये. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत मोठे. त्यानंतर 2 वाट्या हे फुटबॉल मणी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. त्यानंतर क्रिस्टल मणी, बारीक गोल्डन मणी आणि मीडियम साईजचे काळे मणी आणि स्क्रू लागणार आहे. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे, 2 पदर. तर इथे टेप पण लावून घेतलेले आहे मी. हे बघा टेप. आणि त्यानंतर आपल्याला हे जे धागे आहेत ना डबल, त्यांना सुया बांधून घ्यायचे आहे. ते जे बंद पदर असतात ते सुया बांधायचे आणि जे ओपन असतात ना, आपण डबल फेरे घेतो तेव्हा इथे धागा कापतो, तर ते इथे गाठ बांधायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर एक काळा मणी, एक छोट्या साईजचा जो गोल्डन घेतला होता ना तो टाकायचा आहे. परत काळा मणी, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, असे जे आहेत हे काळे मणी ते 11 टाकलेले आहेत मी. 15 आहेत हे काळे मणी मागच्या साईडला. आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन छोटा साईजचा जो सर्वात छोटा मणी आहे ना तो टाकलेला आहे. आता ह्या मण्यानंतर आपल्याला एक मोठा काळा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर छोटा गोल्डन, त्यानंतर थोडा मोठा गोल्डन टाकायचा आहे. परत आपल्याला इथे छोटा गोल्डन टाकायचा आहे. त्यानंतर जो फुटबॉल मणी घेतला होता ना बघा डिझाईनमध्ये, तो टाकायचा आहे. त्यानंतर परत छोटा मणी बाजूने आणि त्यानंतर मीडियम साईजचा गोल्डन, परत छोटा मणी आणि साईडने काळा मणी. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही सुयांमधून हे मणी आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर परत आपल्याला एक छोटा मणी टाकायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदर आहेत ते अलग करायचे आहेत. असे अलग केले की एका साईडला हे बघा, एका पदरामध्ये काळा मणी, छोटा गोल्डन, काळा, छोटा गोल्डन, असे हे 6 काळे मणी टाकलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक छोटा गोल्डन मणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर नुसते आपल्याला छोटे मणी टाकायचे आहेत 11. आता ह्या 11 गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला हे जे मणी टाकलेले आहेत तसे एक काळा, गोल्डन, काळा, असे 6 मणी टाकायचे आहेत ते. आता ह्या साईडला पण आपल्याला सेम असे मणी टाकायचे आहे. ती 6 काळे मणी आणि एक गोल्डन. परत हे छोट्या साईजचे गोल्डन 11 आणि परत काळे आणि गोल्डन. हे बघा, काळे 6 मणी टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन, अशा पद्धतीने. त्यानंतर दोन्ही सुया पकडायच्या आहेत आपल्याला. छोटा गोल्डन, काळा मणी, हे बघा क्रिस्टल, साईडनी परत छोटा मणी, मीडियम गोल्डन, छोटा मणी, फुटबॉल मणी, छोटा, परत मीडियम, छोटा गोल्डन आणि काळा मणी. आणि साईडनी परत आपण जो छोटा मणी टाकलेला आहे ते टाकायचे आहे इथे. बघा, एकदम छान दिसतं अशा पद्धतीने. हा जो मोठा मणी आहे तो जरा मोठा घ्यायचा ह्या 2 मण्यांच्या नंतर. तर तुमच्याकडे जसे मणी असतील ना तसं तुम्ही कॉम्बिनेशन करायचं आहे सुरुवातीला आणि मग बनवायला घ्यायचं आहे. छोटे मोठे मणी असतील तर छोटे बाजूने टाकायचे आणि मोठा जो आहे तो मध्ये ठेवायचा, अशा पद्धतीने. आणि यानंतर परत आपल्याला दोन्ही जे पदर आहे ते अलग करायचे आहेत. तर हे बघा, काळे 6 मणी आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन मणी. त्यानंतर परत हे 11 गोल्डन आणि 6 काळे मणी आणि गोल्डन मणी, अशा पद्धतीने. त्यानंतर परत ह्या साईडला पण 6 काळे आणि गोल्डन, त्यानंतर 11 गोल्डन, परत 6 काळे मणी आणि गोल्डन मणी.
दोन्ही पदर आपल्याला सोबतच बनवत चालायचे आहेत। आता इथे हे बघा, इथे तुम्हाला जर अजून लांब हवा असेल तर सेम अशा पद्धतीने पुढे वाढवत चालायचं आहे। आता मी हे जे आहे ना ते 26 इंचाचं बनवलेलं आहे। तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुढे बनवत चालायचं आहे। तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं तुम्ही बनवू शकता। तर मध्ये मी वाटी टाकणार आहे। तर दोन्ही सुया पकडून आपल्याला सुरुवातीला छोटा मणी टाकायचा आहे, त्यानंतर क्रिस्टल मणी, मोठा गोल्डन, हा बघा मीडियम साईजचा गोल्डन घेतला होता तो वाटी मंगळसूत्राची साईडनी, परत एक मणी मध्ये क्रिस्टल मणी, इकडनं गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि गोल्डन मणी। आता इथे साईडने आपण जो हा आहे क्रिस्टल मणी तो टाकलेला आहे आणि छोटा मणी टाकायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता परत आपल्याला दोन्ही जे पदर आहेत ते अलग करायचे आहेत। तर इथे जे आहे ते हे 6 मणी आहेत, तर ह्या साईडला सुद्धा व्यवस्थित बघूनच आपल्याला वावायचे आहे ते। त्यानंतर गोल्डन, परत जे आहेत ते 6 मणी, इकडे पण आपल्याला सेम 6 मणी आणि गोल्डन, त्यानंतर जे आहेत ते 11 गोल्डन मणी, परत आपल्याला हे 6 मणी टाकायचे आहे ते। आपल्याला दोन्ही सुया एकत्र पकडून हा छोटा मणी टाकायचा आहे, क्रिस्टल मणी काळा, साईडनी छोटा मणी, हा मीडियम गोल्डन, परत छोटा गोल्डन, फुटबॉल मणी, छोटा गोल्डन आणि मीडियम साईजचा, त्यानंतर परत छोटा गोल्डन, क्रिस्टल आणि छोटा गोल्डन। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वावायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे येतील 6 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन, परत 11 गोल्डन, 6 काळे मणी आणि एक गोल्डन। त्याच पद्धतीने आपल्याला ही साईड बनवायची आहे। जेव्हा हे दोन पदर आपण अलग करतो तेव्हा दोन्ही आपल्याला सोबतच बनवायचे आहेत। आणि आता परत आपल्याला इथे दोन्ही सुया एकत्र पकडायच्या आहे ती, आणि मग छोटा गोल्डन, एक क्रिस्टल, मीडियम गोल्ड, छोटा फुटबॉल मणी, त्यानंतर छोटा मणी, मीडियम मणी, छोटा मणी आणि काळा मणी। आता जे लास्टला वावलं होतं ना आपण, तर ह्या आता मी इथे कसं हे बघा छोटा मणी टाकलेला आहे, तर इथे काळ्या मणीने आपण मागच्या साईडला सुरुवात केली होती, तर त्या पद्धतीने आपल्याला वावायचं आहे। ह्या साईडची सुरुवातीला आपण जसे मणी वावले होते तसेच वावायचे आहे ते। आता याच्यानंतर हा मणी नाही टाकलेला मी, तर हा काळा मणी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर गोल्डन मणी अशा पद्धतीने टाकलेला आहे। तर ती साईड जशी आपण बनवलेली आहे तशी इकडे येताना आपल्याला बघायचं आहे तिकडे कसं वावलेलं आहे। नाहीतर मग आपण काही ठिकाणी हे बघा असं वावलेलं आहे, जेव्हा मध्ये जी डिझाईन आलेली आहे ना तर इथे मणी टाकलेला आहे, इथे हे लास्टला आहे तर इथे टाकलेलं नाही, एवढं लक्षात ठेवून सेम तिकडे बघूनच आपल्याला ही साईड कंप्लीट करायची आहे। तर हे जे आहे ते 15 मणी काळे आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन मणी टाकलेला आहे। तर आता इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे, जो दुसरा भाग होता स्क्रूचा आहे बघा उलट्या साईडनी टाकायचं असं, म्हणजे त्याचं तोंड आहे ना ते पुढच्या साईडला येतं असं, अशा पद्धतीने दोन्ही। आणि आता आपल्याला ह्या ज्या सुया आहेत ते काढून घ्यायचं आहे। जेव्हा आपण गाठ बांधणार असतो ना तेव्हा ते काढून घ्यायचं, हाताला वगैरे टोचू नये म्हणून। आणि टेपपट्टी जी लावली होती आपण ती सुद्धा काढून घ्यायची आहे, आणि मगच आपल्याला इथे गाठ बांधायची आहे। हे बघा अशा पद्धतीने।
व्यवस्थित असे गाठ मारायचे आहे. आपला जो अंगठा आहे तो याच्याबरोबर व्यवस्थित असा पकडला गेला पाहिजे. परत आपल्याला इथे व्यवस्थित पकडायचं आहे आणि परत 3 ते 4 अशा गाठी मारायच्या आहेत. अजून एक मारते म्हणजे व्यवस्थित बसतील त्या. आणि हा जो आपण गाठी मारून झाला की बघायचं. आता याचं होल आहे ना थोडंसं मोठं आहे, त्याच्यामुळे मी परत अजून एक मारते आणि मग धागा कापते. आणि उरलेला धागा आता आपल्याला कापून घ्यायचा आहे. बघा थोडंसं ठेवायचं आहे, थोडंसं लांबून कापायचं. आणि हा जो धागा उरतो ना तो आपल्याला नेहमी असं बघा चिपकवून द्यायचा आहे दिव्याला का मेणबत्तीला लावून. असं थोडंसं ही गाठ आहे ना तिथे आलं की थोडं हाताने प्रेस करायचे त्या गाठीला, म्हणजे ती गाठ कधीच अशी निसटणार नाही. बघा आता किती सुंदर अशा पद्धतीने घरच्या घरी आपण जे आपल्याकडे मणी असतात त्या मण्यांमधून सुंदर अशी डिझाईन आपण तयार करू शकतो. आणि खूप कमी खर्चामध्ये आपल्याला असं छान आणि सुंदर असं मंगळसूत्र बनवता येतं. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.